या ठिकाणी मार्गदर्शन करावं। 62वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 2018 16 वर्षानंतर आज जालन्यामध्ये या ठिकाणी होते। या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य आयोजक राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आदरणीय अर्जुन खोतकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आमचे नेते आदरणीय राजेश भैयाजी टोपे, आदरणीय खासदार प्रतापरावजी जाधव, माजी आमदार माननीय चंद्रकांतजी दानवे, माजी आमदार माननीय सानंदाजी, माननीय जेतलियाजी, माननीय भास्करजी आंबेकर, माननीय रामेश्वरजी भाद्रगे, मोहनजी अग्रवाल, इकबाल पाशा, डॉक्टर पंडितराज धनुरे, अब्दुल रशीद, व्यासपीठावर उपस्थित या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कुस्ती परिषदेचे आणि उपस्थित महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे मान्यवर नेते आणि या आजच्या या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला इथं उपस्थित कुस्ती रसिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर कुस्तीच्या फडात भाषण करू नये हा नियम आहे आणि जीवनात पहिल्यांदा व्यासपीठावर आलोय आणि मनात भाषण करायची इच्छा व्हायच्या ऐवजी शेवटच्या कुस्तीची कॉमेंट्री करण्याची इच्छा या ठिकाणी माझ्या मनात झाली। मी सर्वप्रथम खोतकर साहेबांचे मनस्वी आभार मानतो की मराठवाड्याच्या शिरपेच्या एक मानाचा तुरा महाराष्ट्र केसरी दुसऱ्यांदा या ठिकाणी जालन्यात आयोजित करून आपण या ठिकाणी आम्हाला अभिमान मिळवून दिला। खरं तर महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आजच्या या लढतीतून महाराष्ट्र केसरी ठरणार आहे। पूर्वी पहिलवान तालमीतून ओळखावे जायचे, कुठला मल कुठल्या तालमीचा आणि त्या तालमीत खऱ्या अर्थाने लढत व्हायची। आणि माझी आज या ठिकाणी उपस्थित सर्व कुस्ती प्रेक्षक बंधूंना की शेवटी कोण जिंकलं त्याचा धर्म महत्वाचा नाही, तो कुठल्या तालमीत आहे आणि ती तालीम सगळ्यात महत्वाची आहे। त्यामुळं कुस्तीला जात नाही, धर्म नाही, कुस्तीची जात आणि धर्म जर काय असेल तर ती फक्त लाल माती आहे। ज्या लाल मातीत पाठ लोळल्यानंतर पराभव होतो आणि ज्यांनी लोळवली आहे त्याचा विजय होतो। मी तर खरं खोतकर साहेबांनी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली, मनात विचार करत होतो की कदाचित खोतकर साहेबांना या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून हिंद केसरीच्या स्पर्धेमध्ये तर उतरायचं नाही ना, कारण इथं जिंकलेला माणूस पुन्हा हिंद केसरी खेळायलाच जातो। त्यामुळे असं काही होणार आहे का हा सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न। नेहमी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ही पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रामध्ये वारंवार होतात, पण ज्या ज्या वेळेस
भव्य स्पर्धा मराठवाड्यामध्ये होणार, त्यावेळेस नक्कीच मराठवाड्याची मान सुद्धा अभिमानानं उंचावते. आणि आज खोतकर साहेब आपल्या या प्रयत्नातून संबंध मराठवाड्याची मान अभिमानानं उंचवली आहे. म्हणूनच व्यासपीठावर सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आपल्या निमंत्रणावर पक्षाचे सर्व पक्षाचे सर्व नेते आले. आता काही तुमच्या मित्र पक्षाचे मला दिसत नाही, तो भाग वेगळा. ती नेमकी तुमची खरी कुस्ती आहे का नुरा कुस्ती आहे हे पण आम्हाला कळलं. पण एक नक्की आहे की आजच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ज्यांनी कुस्ती परिषदेला संबंध देशात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक मान दिला, सन्मान दिला, ते आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला येणार होते. आदरणीय खोतकर साहेबांना त्यांनी शब्दही दिला होता. काही अपरिहार्य कारणामुळे आज ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्याबद्दल मी आयोजकांची, खोतकरांची आणि आपल्या सर्व कुस्ती प्रेक्षक बंधू भगिनींची क्षमा मागतो. आणि साहेबांच्या वतीनं मी आज महाराष्ट्र केसरीच्या आजच्या या स्पर्धेमध्ये जे विजयी झाले त्या सर्व स्पर्धकांनाही मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या कुस्तीत ज्यांची पाठ लोळली आहे त्यांनाही पुढील कुस्तीमध्ये जिंकण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. राज्याचे मुख्यमंत्रीही येणार होते. त्यांच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या शुभहस्ते आजची महाराष्ट्र केसरीची गदा महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याच्या हातात दिली जाणार होती. मला वाटलं माननीय मुख्यमंत्री महोदय येतील, तुमची लाल मातीमध्ये कुस्ती रंगेल, आमची भाषणामध्ये कलगी तुऱ्याची कुस्ती रंगेल. पण तेवढी संधी काय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली नाही. पण आज पुन्हा एकदा की या मराठवाड्यात सुद्धा महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा होतात त्याच्यापेक्षा उजव्या स्पर्धा आज या ठिकाणी आदरणीय खोतकर साहेबांनी या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलामध्ये आयोजित केल्या. मी मनापासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं त्यांचे आभारही मानतो. आणि ही स्पर्धा अतिशय यशस्वी केली त्याबद्दल खोतकर साहेबांचं मी मनापासून अभिनंदनही करतो. शेवटची कुस्ती या ठिकाणी होणार आहे. शेवटी कुस्ती हा मातीतला खेळ आहे. ज्याचा मातीशी नाता आहे तोच या मातीतला खेळही दृष्ट्या नजरेने बघतो. म्हणून शेवटच्या या कुस्तीत सुद्धा आपण सर्वांनी आपल्या अंगातलं ते स्पोर्ट्समनशिप या ठिकाणी दाखवावं ही मी विनंती करतो. आज 2 पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा आमच्या सर्वांच्या हस्ते झालं. आणि आदरणीय अर्जुन भाऊनी मला सांगितलं की या अनावरणाचं आपण या ठिकाणी घोषणा करावी. महाराष्ट्र केसरी किताब लढत 2018 मल्लयुद्ध स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो. आणि महाराष्ट्र केसरी उड्डाण हे या पुस्तिकेचं सुद्धा या ठिकाणी प्रकाशन झालं असं जाहीर करतो. आणि इथं उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अर्जुन भाऊंचं, संजय खोतकरांचं आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.